कॉन्ग्रेचुलेशन, आपको बेटी हुई है। चिड़ैया नन्ही सी चिड़िया अंगना में फिर आ जा रे। गोरी चिड़ैया नन्ही सी चिड़िया अंगना में फिर आ जा रे। की बूंदें पत्तों की गोद में आसमां से कूदे, अंगड़ाई ले फिर करवट बदल कर नाजुक से मोती
हंस दे फिसल कर खो न जाएंगे तारे ज़मीं पर। एकदा तरी देवा काळजाची हाक ऐक एकदा तरी माझ्या ह्या जीवाची हाक लागू दे तुझ्या। घरचा अभ्यास पूर्ण करूनच मी खाली खेळायला गेले। सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय हे गाणं बोलून दाखवल्याने आई तू मला बक्षीस पण दिलंस। मी आणि सायली दिवाळीसाठी किल्ले बनवत होतो। आमचे कपडे, हात आणि छोटंसं नाकही मातीने भरलं होतं। तेवढ्यात शेजारचे काका तिथे आले। शेजारचे काका म्हणजे लक्षात आलं नाही? अगं आपल्या सायलीचे पप्पा। ते माझ्याकडे पाहून हसतच म्हणाले, काय बरं चाललंय? मी म्हणाले, काका तुमच्या सायलीचे पण अंग चिखलाने मळलंय। सायली तू थांब, तू चॉकलेट खाल्लंय, आता मी छकुलीला देतो असं म्हणून ते मला घरी घेऊन गेले। आणि मी घरात शिरल्यावर पटकन दारही बंद केले। मी चॉकलेट खाण्यात गुंग असताना माझ्या छातीपाठीवरून ते हात फिरवत होते। मी म्हणाले, काका चॉकलेट तर संपले, आता मी घरी जाते, पण तुला नवीन ड्रेस देतो असं म्हणून त्यांनी माझे कपडे काढले। अचानक माझं तोंड दाबून मला जमिनीवर पाडले। आई तू आणि बाबा गालावरच पापा घ्यायचे, पण काका संपूर्ण अंगावर घेत होते। त्यांच्या शरीराचा दाब माझ्या अंगावर पडल्याने माझं पोटही दुखत होतं। काका, अहो काका, सोडा ना मला असं म्हणून मी ओरडत होते। गप्प बस नाहीतर मारेन असं म्हणून ते माझ्यावर ओरडत होते। अचानक झालेल्या वेदना मला सहन झाल्या नाहीत, तेव्हा मला आई तुझीच आठवण येत होती। आता प्रतिकार करण्याची माझी ताकदही संपली होती। आणि अचानक त्यांनी माझ्या नाकातोंडावर उशी दाबली। आई सर्दी झाल्यावर कसा त्रास होतो तसंच वाटत होतं। घरातल्या भिंतीही पंख्यासारख्या माझ्या डोळ्यासमोर फिरत होत्या। शेवटी मी उशीच्या आतच हंबरडा फोडला
आणि तुझाच चेहरा डोळ्यासमोर ठेवून शेवटचा श्वास घेतला. आई, सायलीच्या पप्पांनी असं का केलं ग? मी तर त्यांच्या सायलीचे फटाके पण नाही घेतले, तिच्या वाटेचे चॉकलेट पण नाही खाल्ले, मग का असं वागले ते? आठवतंय तुला आई, एकदा कढईतल्या गरम तेलाचा थेंब माझ्या हातावर पडला होता तेव्हा तूही माझ्या बरोबर रडलीस. पण आज तर माझं संपूर्ण शरीरच जळालंय, पण तू माझी हाक नाही ऐकलीस. आता 2 दिवस झालेत, तू, बाबा, संत्या मामा, रज्जू ताई, आजी सगळे रडताय. मी त्यांना हाक मारते पण तुम्ही लक्षच देत नाहीये. माझ्या बर्थडेला माझ्या गळ्यात हार घालायचीस तू, पण आज माझ्या फोटोला हार घातलाय. आज तर माझा बर्थडे पण नाही. सगळेजण तुला म्हणतात तुमची मुलगी देवाघरी गेली, पण आई, देवाघरी जाण्यासाठी आपल्या शेजारच्या काकांनी दिलेल्या वेदना सहनच कराव्या लागतात का? मी तुला कधीपासून ओरडून सांगते आई, पण तू काही ऐकतच नाही, फक्त रडत बसली. आणि आता माझा घसा पण सुकलाय. थोडं पाणी देशील का? ग्लासात नको, माझ्या वॉटर बॅग मध्येच दे. आई, आता मी तुमच्याकडे येऊ शकत नाही, पण माझी सगळी खेळणी सायलीला दे. पण हो, तिला सांग की तिच्या पप्पांकडून चॉकलेट घेऊ नकोस, नाहीतर ते तिला पण दुखावतील आणि कुशीने तोंड दाबून देवाघरी पाठवतील. आजूबाजूचे सगळे लोक चर्चा करताय की त्यांच्या मुलीवर बलात्कार झाला. सांग ना आई, काय असतो हा बलात्कार? सांग ना आई, काय असतो हा बलात्कार? चुकलं होतं माझ्या चकूचं. मुलगी म्हणून जन्म घेतला हे चुकलं होतं का? की घरातून बाहेर निघाली हे चुकलं होतं? आमच्या सारख्या सामान्य घरातल्या मुलींना घरातून बाहेर निघण्याची सवय नाहीये का? एकीकडे काय म्हणतात तुम्ही त्याला, हा पॉर्न स्टार तुम्हाला अभिनेत्री म्हणून चालतात, पण एक बलात्कार पीडित तुम्हाला समाजात राहिलेली चालत नाही. सांगा ना, काय चुकलं होतं माझ्या चकूचं? काय चुकलं होतं माझ्या चकूचं? पण आता आपण सर्व एकत्र आलेच पाहिजे आणि त्या नराधमांना शिक्षा झालीच पाहिजे. त्या नराधमांना शिक्षा झालीच पाहिजे. माझी चकू नाही, कधीतरी तुमची चकू त्या तिच्या जागेवर विचार करा आणि मग विचार करा की एका बापाला आणि तिच्या आईला आणि त्याच्या परिवाराला किती वेदना सहन कराव्या लागत असतील. जमावा, संघर्ष करा, लढा. जटाटविकलज्वल प्रवाह पावितस्थले कलैवलं विलम्बिताम्बुजङ्गतुङ्गमालिका मल्लिनादवड्डमर्वये चकार चैन्द्रताण्डवतनोतु नः शिव शिवम्.